हॅलो गुड इव्हिनिंग, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मी अर्चना। तर आता आम्ही निघालो होतो जागरण गोंधळासाठी। तर माझ्या आत्याच्या घरी ना जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता, तर आम्ही तिकडे निघालो होतो। थोडा उशीर झाला होता निघायला। तुम्हाला रोडची लाइटिंग दिसतच असेल, तिरंग्याच्या कलरमध्ये लाइटिंग केलेली आहे, तर खूप छान वाटते। तर हायवेने ना पूर्ण हायवेला अशी लाइटिंग केलेली आहे, तर दिसायला पण येणार रात्रीच्या वेळेस खूप छान दिसते। तर तुम्ही बघू शकता 3 कलरमध्ये आहे आपल्या तिरंग्याच्या। इथे ना नैवेद्य आलेले होते। आता भाऊ आणि वहिनींना दर्शन घेत होते। तर हा माझ्या आत्याचा मोठा मुलगा आणि सोनबाई। त्या दिवशी तुमची सगळ्यांशी मी ओळख करूनच दिली आहे, त्यामुळे तुम्ही सगळे त्यांना ओळखतच असाल। तर ते दोघे पण दर्शन घेत होते। भावाच्या मुलीचं लग्न आहे ना, त्यामुळे मग जागरण गोंधळ करून घेतला। मम्मी काकून ते सगळे आलेले होते, ते पण मला इथेच भेटले। मम्मी काकू आणि अंकिता वहिनी, कार्तिकी, करम भाऊ, सोपान भाऊ आणि केशरीवाली साडीवाली जी दिसते ना, ती माझ्या चुलत मावशीची मुलगी आहे। तर आम्ही सगळे एका ठिकाणी बसलेलो होतो मस्त गप्पा मारत। ही माझ्या बहिणीची मुलगी आहे आरू, तर खूप छान आहे आणि क्यूट आहे। आणि तिचा मुलगा आहे हा, तो पण दिसायला खूप सुंदर आहे। तर आता आम्ही सगळे इकडे बसलेलो होतो मस्त। खूप दिवसांनी भेटल्यानंतर ना खूप साऱ्या गप्पा होत असतात। तर ही माझी चुलत बहीण आहे ना, व्हायलेट कलरची साडी घातलेली आहे। तर आमची भेट आहे ना खूप दिवसांनी झाली होती, तर जास्त काही आमची भेट होत नाही। आणि इकडे ना पूजा पण मांडलेली होती, खूप छान अशी पूजा मांडलेली होती। कडाकण्यांचे नैवेद्य वगैरे दाखवलेले होते आणि नैवेद्याची ताटं पण भरलेली होते। जेवण करण्यासाठी पण भरपूर अशी गर्दी होती। तर बंगल्याच्या बॅक साईडला जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला होता। या माझ्या छोट्या वहिनी आहेत, या पण वहिनी आहे। तुला पण खूप आहे ताई ताई नाही वहिनींना पण याचा व्हिडिओ घेते का? हां, या दोघीला वहिनींना बघा, दोघी बहिणी। किती पैसे द्यायचे? किती पैसे द्यायचे? हा, तिचा एक ग्लास आहे, पाण्याला आपण चांदी मिक्स करून देतो। यांची तर इकडे भारीच मैफिल रंगलेली होती। तर त्या दिवशी मी तुम्हाला सगळ्यांचं इंट्रोडक्शन करूनच दिलेलं आहे। तर या सर्व माझ्या आत्याच्या मुली, पप्पा वगैरे सर्व बसलेले होते। तर आत्ता आहे ना मी घरी निघाले होते
आणि त्या मला बाय बाय करताय। तर सगळेजण मस्त गप्पा मारत बसलेले होते इकडे झाडाखाली। तर खूप छान वाटलं। मम्मी की अंशू कोण आहे? मम्मी का अंशूला आहे ना माझ्या बहिणीच्या मुलाने मांडीवर घेतलं, पण अंशू कोणाकडेच बघत नव्हती, कारण की तिला कधी कोणाची सवय नाही ना जास्त, त्यामुळे। तर तिला ते पहिल्यांदाच भेटले ना सगळेजण, त्यामुळे ती थोडी कन्फ्यूज होती। तर आता इकडे सगळे दाजी बहिणी सगळे गप्पा मारत बसले, पप्पा पण होते त्यांच्या जोडीला, आणि लुगड्यावाल्या दिसताना त्या माझ्या आत्या आहे। आता आहे ना मी हरिदास मामाच्या घरी निघाले होते। तर पोचले होते तिथं बंगल्याला, खूप छान अशी लाईटिंग केलेली त्यांनी, आणि अंकिता वहिनी पण छान अशी मेहंदी काढताय नवरदेवाच्या हातावर मस्त। अंकिता वहिनींना पण छान मेहंदी काढता येते, फक्त मला मेहंदी काही एवढी खास जमत नाही, पण थोडीफार प्रयत्न करते मी चांगला काढण्याचा। करमपोवींना आता मला घरी सोडायला चाललं होतं, पण ना जाण्याच्या अगोदर आम्ही मस्त थंडगार आईस्क्रीम घेतलं आणि मग गेलो घरी। तर अंशूने ना आईस्क्रीम न घेता आहे ना हे घेतलं होतं डेअरी मिल्कची कॅडबरी, तर तिला खूप आवडते ना त्यामुळे। तर आहे ना 2 दिवसापासून व्हिडिओ छोटाच येतोय, कारण की ना थोडासा वेळ कमी असल्यामुळे तुम्ही पण समजून घ्या का व्हिडिओ छोटा येतोय, शूट करायला टाईम नाही आहे। तर आजचा व्हिडिओ इथे संपतोय। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका। बाय बाय।